नमस्ते, मी अनंत कौसाळी. आजच्या व्हिडिओमध्ये सर आपण सोयाबीन प्लांट विषयी म्हणजे या सोयाबीन प्लांटचं आपण कशा प्रकारे खत व्यवस्थापन केलं पाहिजे, याला आपण कशा प्रकारे पाणी दिलं पाहिजे, म्हणजे पाणी व्यवस्थापन आपण या प्लांटला कशा प्रकारे केलं पाहिजे, खत व्यवस्थापन आपण या प्लांटला म्हणजे सोयाबीन जे पीक असतं आपण त्याला कशा प्रकारे केलं पाहिजे, आणि सर याचं आपण तण व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे, हे सर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ओके, तर सोयाबीन प्लांट म्हणजे आपल्या भारतामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं एक मुख्य पीक असतं. ओके, सोयाबीन सर एक खरीप पीक असतं एका प्रकारचं. आणि सोयाबीन सर जे प्लांट असतं आपलं ते डायकॉट प्लांट असतो. ओके, द्विदल प्रकारचं हे प्लांट असतं, त्याला दोन दल असतात, दोन कॉट असतात. ओके सर. ओके, आणि सर जेव्हा आपलं हे सोयाबीन प्लांट आपण सोईंग करतो, म्हणजे जेव्हा आपण हे पेरतो सोईंग मशीननं, तेव्हा सर आपण त्याला अनेक प्रकारची बुरशीनाशके वगैरे लावतो. याचं कारण की याला कोणत्याही प्रकारची बुरशी वगैरे लागू नये म्हणून, आणि आपलं प्लांट चांगल्या प्रकारे ग्रो करावं म्हणून सर आपण काही बुरशीनाशक वगैरे लावतो. परंतु सर प्लांट उगवल्यानंतर सर तर अनेक आळी किंवा कीटक त्याला भरपूर लागतात, किंवा खोड आळी वगैरे त्याला लागते. तर त्याचं आपण चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं पाहिजे, आपण त्याला चांगल्या प्रकारे कीटनाशक फवारले पाहिजेत. तर सर आपलं जे प्लांट असतं सोयाबीन क्रॉपचं, ओके, जे आपलं शेत आहे त्यामध्ये आपण जे लावले आहे सीड, ओके, ह्याचे, आणि जे ग्रो करत आहेत, जर त्याला कोणत्याही प्रकारचं बाधा जर होत असेल अनेक कीटकापासून, तर सर आपण त्याला उपाय केला पाहिजे. सर आता सर आपलं सोयाबीन प्लांट खूप चांगल्या प्रकारे ग्रो करत आहे, आणि सर काही शेतकरी मित्रांना सोयाबीन प्लांटला सर खोड आळी वगैरे लागत आहे. तर या खोड आळीचं नियंत्रण करण्यासाठी सर आपण एक केमिकल वापरलं पाहिजे सर, अजिंठा कंपनीचं. ओके सर, ते खूप चांगल्या प्रकारचं केमिकल आहे. ओके, जर आपण ते पेस्टिसाईड और इन्सेक्टिसाईड जर आपल्या शेतामध्ये आपल्या प्लांटवर जर आपण ते फवारलं, आपल्या फार्मवर जर आपण ते फवारलं, तर त्याचा खूप चांगल्या प्रकारचा उपयोग आपल्या या सोयाबीन प्लांटला होतो. की कोणते सर खुळाळी त्याला शिल्लक राहत नाही, सर्व खुळाळी सर मरण पावते, आणि आपलं जे प्लांट आहे मुख्य प्लांट सोयाबीन क्रॉप चांगल्या प्रकारे सर ग्रो होतं. ओके सर, झालं आपलं कीटकनाशकाविषयी. सर पुन्हा इरिगेशन म्हणजे पाणी व्यवस्थापन आपण त्याला कशा प्रकारे केलं पाहिजे. सध्या सर पाहिजे सर खूप चांगले पाऊस वगैरे सगळं आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे पडलेला आहे. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये सर खूप चांगल्या प्रकारचा पाऊस पडलेला आहे. परंतु सर जर कुठं तर गॅप जर पडला पावसामध्ये, किंवा जेव्हा आपली उगवशक्ती जाते झालं कार्यक्रम, पण समजा जर आणखी जर पुढं फुलं वगैरे जर टायमाच्या लागायचं पाहिजे अंतर जर पावसामध्ये जर पडलं गडे, तर आपण त्याला इरिगेशन वगैरे दिलं पाहिजे, चांगली फवारणी केली पाहिजे, आणि ड्रीपद्वारे किंवा सर आपल्या स्प्रिंकलरनं वगैरे त्याला चांगल्या प्रकारे इरिगेशन दिलं पाहिजे. कारण की सर इरिगेशन हे खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा सर आपल्या सोयाबीनला फूल वगैरे लागत आहेत, तेव्हा जर पाऊस जर कमी पडला, किंवा जर काही कारणास्तव जर पाऊस जर लांबला, तर आपण त्याला ड्रीपनं किंवा तुषारनं वगैरे चांगल्या प्रकारचं पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे. सर नंतर सर असतं आपलं तण व्यवस्थापन. ओके, आपले सोयाबीन प्लांटचं चांगल्या प्रकारे ग्रोथ होत आहे सध्या आज, म्हणून सर आता वापसा वगैरे संपूर्ण की आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये झालेली आहे. ओके, काही ठिकाणी झालेली नसेल तर त्याने 2-3 दिवस थांबावं, आणि नंतर सर आपल्या जे सोयाबीन प्लांट आहे त्याची चांगल्या प्रकारे खुरपणी वगैरे करून घ्यावी, किंवा कोळपणी वगैरे चांगल्या प्रकारे करून घ्यावी. आणि सर तणनाशकाचा जास्तीत जास्त उपयोग टाळावा, कारण की तणनाशक जर आपण फवारलं आपल्या सोयाबीन प्लांटवर, तर सर त्या तणनाशकाचा मुख्य प्लांटवर सर खूप मोठा प्रादुर्भाव होत असतो. म्हणून सर आपण तणनाशकचा वापर कमी करावा, आणि खुरपणी वगैरे जास्त वापर करावा. ओके सर, कारण काही लोक जास्त पैसे लागायलेत किंवा खूप कष्टाचं काम आहे म्हणून सर तणनाशक फवारतात, परंतु तणनाशक खूप घातक केमिकल असतो. 2,4-D नावाचं केमिकल खूप घातक आहे सर. त्यामुळे सर आपण जे मुख्य प्लांट आहे सोयाबीन क्रॉप याला दुष्परिणाम होतो, पानं वगैरे पिवळे सर पडतात. आणि सर आणखी एक गोष्ट, सध्याच्या वातावरणामध्ये आपल्या सोयाबीनचे पानं वगैरे खूप पिवळे पडत आहेत. तर त्याचा एकच उपाय सर, आपण आपल्या शेतामध्ये युरियाचा वापर चांगल्या प्रकारे करावा, आणि सर आपल्या जमिनीचं लोहाचं प्रमाण कमी झालं म्हणून सर आपलं सोयाबीन प्लांटची जी पानं आहेत लीफ आहेत ते सर पिवळे पडत आहेत. ओके, येलो सर ते आपले पानं पडत आहेत. जर गडे आपलं सोयाबीनचं जर येल्लो जर पान पडलं गडे, तर सर ती जी आपलं प्लांट आहे मुख्य प्लांट सोयाबीन क्रॉप ते चांगल्या प्रकारे सर ग्रो करत नाही. कारण की आपण शिकलो आपल्या बॉटनीमध्ये ऑनली ग्रीन पार्ट ऑफ प्लांट फोटोसिंथेसिस परफॉर्म करतं, येल्लो पार्ट सर फोटोसिंथेसिस
परफॉर्म करत नाही. ओके, म्हणून सर आपण कोबाल्टचा, फेरस सल्फेटचा किंवा युरियाचा चांगल्या प्रकारे वापर केला तर आपलं जे पिवळं पडलं झाड सोयाबीनचं किंवा जे पिवळं पडलं पान आहे सर ते हिरवं होण्यास मदत करते. कारण की हिरवं जर पान असलं तर सर आपल्या झाडाचं फोटोसिंथेसिस होणार, म्हणजे प्रकाश संश्लेषण होणार आणि आपली जे मुख्य प्लांट आहे सोयाबीन क्रॉप सर ते अन्न तयार करणार आणि सर ग्रोथ होणार. आणि नंतर सर एक मुख्य आपलं ऑर्गॅनिक फार्मिंग करत सर आपण वळलं पाहिजे. ओके, सध्याच्या काळामध्ये आपण जर कीटकनाशक जर नाही फवारले तर ह्युमिक ॲसिडचा आपण जरूर वापर केला पाहिजे. जर आपण आपल्या प्लांटवर ह्युमिक ॲसिड जर फवारलं गडे तर आपल्या पांढऱ्या मुळाची संख्या खूप वाढते आणि आपल्या मुख्य प्लांटची खूप चांगल्या प्रकारची ग्रोथ होते. म्हणून सर आपण जास्त कीटकनाशकाचा वापर न करता ऑर्गॅनिक कीटकनाशकाचा किंवा ऑर्गॅनिक कोणते प्रोडक्टचा रेग्युलेटर, प्लांट ग्रोथ प्रमोटरचा चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. जय हिंद, जय भारत.